नमस्कार मंडळी, पुन्हा स्वागत आपल्या चॅनल राजचरण ब्लॉग्स. तर सकाळचे वाजलेले आहेत कदाचित 5:15. आम्ही पोहोचलेलो आहोत सांगली स्टेशनला. तुम्ही सांगली स्टेशन कसं आहे दिसतं ते बघू शकता. आता आपण चाललेलो आहोत खालच्या साईडला ना. येस. तर रिक्षा आहे तिथे, तर बघूयात. रोहन आहे माझ्यासोबत, तर कसं काय होतं ते पुढे दाखवतो तुम्हाला. सांगली स्टेशनच्या आम्ही बाहेर आलेलो आहोत. रोहन इथे तुम्हाला दिसतोय. आम्ही चाललो आहोत आता शिगावला. गावची यात्रा आहे रोहनच्या. तर मला त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे यावेळेस. स्टँड तर बघूया काय बोलतात. शेअरिंग ना. चला लेट्स गो. आमचा रोहन दाखवतोय. बस स्टँडला जातो आम्ही, तिथून मग पुढे शिगावला पोहोचणार. तर सांगलीच्या याच्यात बसलोय आहे. असं वाटतं एक सांग मला काहीतरी गावाबद्दल, जरा काहीतरी थोडस काहीतरी. यात्रा आहे बाबा काहीतरी असं, यासाठी आलोय. आपण आता यात्रेसाठी आलोय. ओके. यात्रेत आपण संध्याकाळी पालखी आहे. पालखी अटेंड करणार आहे. गावाला मस्त नदी आहे. गोव्याला जायचंय 100%. तर सारखं बोलत ये गावाला, तर बोललो जाऊयात गावाला एकदा, बघू काय आहे रोजच्या गावाला. आलोय आता सांगलीत आहे, आता जातोय घरी त्याच्या. तोपर्यंत बघा पुढे काय ते. हे आहे सांगली स्टेशन. आम्ही आष्ट्याला चाललोय. आता बस मध्ये बसलोय मस्तपैकी. मंडळी अशा प्रकारे पोहोचलेलो आपण आष्ट्यात. आणि भेटलेले आहेत काका, म्हणजेच रोहनचे वडील. तर काय म्हणताय काका? काय मजेत आहे, एकदम मजेत. वेलकम. चला. स्वागत आहे. ओके, चला मग जाऊयात घरी आता. रोहन आहे इथे, चला. ओके. तर नमस्कार मंडळी, वाजलेल्या सकाळचे कदाचित 7. आपण पोचलेलो आहोत शिगावात रोहनच्या घरी. तर या साईडला आहे रोहन. काय म्हणशील, कसं वाटतंय गावाला घरी कितीतरी दिवसांनी आता यात्रेला. ओके बघू आता. तर या साईडला आजी साफसफाई करताना, आणि काका आलेले आम्हाला घ्यायला. तर नमस्कार आजी, काय म्हणताय? या आहेत रोहनच्या आजी. काय म्हणताय? एकदम मजेत तुम्ही? हो हो. ओके. तर हे आहेत रोहनचे वडील. काय म्हणताय काका, कसे आहात? हा, एकदम मजेत. मजेत आहे. ओके. आता बघूया कुठे कुठे फिरवतोय आम्हाला तसं बघायला तर. आणि या साईडला आहेत रोहनची मम्मी. तर नमस्कार काकू, काय म्हणताय? तर कसं म्हणताय, काय म्हणताय? छान आहे, एकदम मजेत. असतो माझ्यासोबत नेहमी. हो. हे कामावरती मजा करतो आम्ही. तर बघूयात काय हो. करूया तिथे. ओके चालेल, ओके. भेटत पुन्हा. हो हो, नक्की. चला, रोहन आणि माझी ही कुटिया. ओके. आई शपथ, लेट्स गो. रोहन खाली झोपणार आहे, मी वरती झोपणार आहे. तर कसं वाटते भाई? एकदम कडकच. ओके. चला आता जरा झोपूयात. रोहन शेठ आता जरा झोपेतून उठल्यावरती दुपारची गाढ झोप. माझे डोळे सुटल्यावरच कर. मंडळी अशा प्रकारे आम्ही उठलो सकाळी. आणि आता रोहन बोलला कुछ तुफानी करते. बोलला काय तुफानी असं करतोय? बोलतो चला पोवायला जाऊया. तर रोहन आहे इथे, आमची गाडी तयार आहे. पोरांना बोलवलं आहे त्यांनी. वाजले दुपारचे 12. आता निघतो आम्ही डायरेक्ट विहिरीवर. माझा एक्सपिरियन्स पहिला असणार आहे, तर बघूया कसं काय वाटतंय आणि कसं काय होतंय ते. चला बाय बाय. खाली उड्या मारा प्रत्येकाने. 1 2 3. मार. 1 2 3.
तर नमस्कार मंडळी, आताच आम्ही आता पोहून आलेलो आहे, वाटतं कदाचित 2:45 झालेले आहेत. तर व्हिडिओ बनवायचं आता कारण म्हणजे मी तुम्हाला एक माणसाची भेटवणार आहे. त्याचं नाव आहे वरद शेठ. तर वरद शेठ मी हे तो वरद. ओके. माझे पूर्ण नाव वरद सयाजी कुलकर्णी. मी 6वीत शिकतो. आमची शाळा वडगावात आहे. कल्याणी पो इंग्लिश मीडियम स्कूल पेठ वडगाव. कडक असं त्यांनी इंट्रोडक्शन त्यांचं दिलेलं आहे. तर आपल्या चॅनलवरती तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर कसं वाटतंय? खूप मस्त वाटते आणि पहिल्यांदाच मी असा व्लॉग करते. ओके, म्हणजे भीती नाही अजिबात त्याला. कसं माणूस कसा आपला कोल्हापूरचा आहे. शाबाश. बाय बाय. तोपर्यंत भेटूयात. आता जायचं कुठे जायचं? आज कुठे जायचं आपल्याला ते सांग. आज आपण पाण्याला जायचं. कुठं काय आहे? यात्रा म्हणजे काय गावची? यात्रा आहे. हम्म. जम्पिंग जपान. ओके, म्हणजे फुल राड आहे म्हणजे. Yes. आता जाणार आहोत आम्ही. त्याची गँग वेगळी आहे, आमची गँग वेगळी आहे. मग तो रात्री आमच्यासोबत असेल की नाही माहिती, पण तयारी एकत्रच मात्र करू. तर भेटूयात आणि बघा कशी यात्रा असते आपण भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येतो जरा, झोपतो नमस्कार, जरा. बाय बाय. चला, परत आता शेठ अभ्यासाला बसलेले आहेत. टुडेज स्नॅक्स. ओके ओके. तर बाकी काय म्हणताय? आताच अभ्यास करून उठलो. हा. आता आणि अभ्यासाला बसणार. परत काय हा. डेडिकेशन बघताय तुम्ही? कुठला पेपर उद्या? उद्या जिओग्राफी भूगोल. ओके, ऑल द बेस्ट. चल आता खा पटकन पटकन ये आणि अभ्यासाला लाग. येस. ओके. तर मंडळी आलेलो आता झोपून बिपून मस्त की आरामशीर. चालायला जरा आलोय. आता सकाळपासून खूप काही खाल्लेलं आहे. तर जरा बरंच वेळ चाललो ना. गेलेलो दुपारी पोवायला, मजा आली एकदम. उड्या बिड्या मारल्यात पाण्यात. ते व्हिडिओ पण दाखवतो तुम्हाला. आता चालायला आलोय कुठेतरी. हे बघा, हे पाठी गाव आहे ते रोहनचं शिगाव. आणि आपण आता रस्त्याला आलो कुठलं तरी. या साईडला आहे रोहन. रोहनचं असं मस्त गाव बघून मी तर खूप आनंदी झालोय. रोहन बघ की. ओके. तर आम्ही चाललो. आपण कुठे चाललो आता? असं टहलत आता टहलत. आपण असंच चाललोय फिरायला हं. शेताकडं. ओके. तर पुढे गेल्यावर शेत आहे. हा. तिथं मस्तपैकी भाज्या बिज्या लावल्यात. ओके. ते आपण बघून यायला चाललेलो आहे. तर मस्त आहे की असं लोक असे फुल एकदम करताना. काय 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 म्हणताय? लवकर आणले फिरवायला. अशा प्रकारे. हा, काल आलोय सकाळी. होय, आहे बरं आहे. चला तर जाऊयात पुढे. बघूयात कसं काय ते ऊसाची शेती आणि कडक अशी काय काय शेती बघायला मिळते तुम्हाला आल्यावर. मस्तपैकी असं ऊन पडले. येस. जरा पुढे जाऊयात आणि दाखवत कसं काय ते. तर मंडळी आता वाजलेल्या आहेत कदाचित 7. आता आम्ही आता निघालेलो आहोत पालखीच्या दिशेने, म्हणजेच आपल्या मारुती रायाच्या मंदिरात. ह्या साईडला रोहन सुद्धा तयार झालेला आहे मस्तपैकी. कसं वाटतं रोहन भाई? मस्तपैकी जायचं आता पालखीला गुलाल उधळायला. 100%. आता बघूया, पहिल्यांदा मी आलो या साईडला, म्हणजे या असं जागेत. तर मी अशी कधी हे नव्हती पहिलेलं, म्हणजे असं नक्की काय असतं ते बघायचं आहे. आमच्या कोकणात कसं वेगळी परंपरा असते, इथे काय परंपरा आहे ते आता बघायची आपल्याला. मग त्याच्यानंतर जत्रा असते, तर तिथं पाणी बिणी असतं ते पण असतं, बरोबर ना? आता जाऊयात आणि घेऊयात दर्शन मारुती चला. रायाचं आणि पालखीचं. तर चांगलं. चांग भलं.
तर मंडळी आता आम्ही आलेलो आहोत इथे शेगावच्या यात्रेत. रोहनबाई कसं बाई वाटतंय? आता जायचंय मस्तपैकी पाण्यात मिळून बसायचं. कडक कडक एकदम बघा पाहणं बघा पाहणं. रोहनबाईची सगळी मंडळी होती इथे असं. रोहनबाई आपल्या या साईडला आहे. कडक असं वाटतंय. आता जरा जाऊयात पुढं काहीतरी खाऊयात बघूयात कसं काय ते. रोहनबाई दोन शब्द मस्तपैकी पाण्यात बसायचं आता. बघू आता काय तरी पुढं. चलो बाय. गाडा होणार पोरं नाही ऐकणार आज. कसं आहे पाने कसे आहेत कडक आहेत एकदम पाने. माणसं कशी आहेत कडक आहेत. तर काय इच्छा हे बघा रोहनचे मित्र आहे ते. ओके तर म्हणजे आता बसलो आम्ही एका पाण्यात. तर आमची माणसं सगळी आहेत पुढे. आमची बसलेली आहे. तर आता जाऊयात पुढे आणि बघूया कसा काय एक्सपिरियन्स होतो या. आजची दुसरी राईड. पोरं आमची बसली आहेत सगळे राईड मध्ये. रोहन आहे या साईडला. दुसरी राईड आहे बघूया कसं काय मजा येते ते. ओके बघतो मध्ये तू बघतो. तर म्हणजे बघा वरद शेटने जाम मजा केली. काय काय मजा केलीस? आम्ही खूप मजा केली. पाण्यात बसलो, खूप काय काय खाल्लं. आम्हाला खूप म्हणजे खूप मजा आली. ओके तर आता रोहन शेट काहीतरी देतात इथे. पोरं आहेत सगळे. तर पुढे बघूयात कसं काय. हा दाखव खाऊन दाखव. ओके शब्बास. मंचुरियन खाताना वरद शेट, रोहन कुलकर्णी आणि त्यांचे मित्र सगळे इथे आहेत आता आहेत. तर मंडळी आता वाजलेले आहेत कदाचित 11:15. आम्ही आलेलो आहोत घरी. तर पालखी सोहळा चांगला आनंदात पार पडला. आम्ही गेलेलो जत्रेत. खूप ह्याच्यात बसलो. उद्या पण आहे जत्रा इथे. तर आता ऑर्केस्ट्रा चालू आहे तिथे. तर म्हणजेच लावणी चालू आहे तिथे. तर जास्त वेळ काय थांबलो ना आम्ही. तर आज एकदम हेवी झालं आहे म्हणून जरा झोपूयात थोड्या वेळ आणि उद्याचा काय प्लॅन असेल तर बघूयात. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. हा आपला पहिला दिवस होता. आपण पहिला गेलो नदीवरती मस्त पोहायला. एकदम पहिल्यांदा नदीवरती बोलतो याच्यात विहिरीत. मस्त एकदम पहिल्यांदा मी पोहलो विहिरीत. तर आधी हे झालं म्हणजे घाबरलं झालं. पण ठीक आहे. आता आरामशीर आपण करू शकतो. आता उद्याचा प्लॅन बघूया काय करायचं आहे. तर तोपर्यंत आता करूयात एडिट आणि नक्की बघा हा ब्लॉग उद्या 10 वाजता येईल. तर ब्लॉग आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा ते म्हणतो. आणि ही होती अशा प्रकारे शेगावची यात्रा. तर भेटूयात पुढे.